माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा तिचे रूप पाहून माझी सासू संतापली आणि तिने मला घरातून हाकलून दिले. मी माझ्या मुलीला कमरेला बांधून रस्त्यावर भीक मागत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेव्हा एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, जर तुम्ही माझ्या घरी काम केले तर मी तुम्हाला राहायला जागा देईन आणि तुमच्या मुलीला सांभाळेल. मी होकार दिला आणि त्याने माझ्या मुलीला लहानाचं मोठं करून शिक्षण देऊन डॉक्टर बनवले. तो खूप दयाळू माणूस होता. पण एके दिवशी तो मरण पावला. जेव्हा त्याला स्मशानभूमीत नेण्यात आले तेव्हा त्याची चिता पाहून सर्वांना धक्का बसला. कारण गेल्या अनेक वर्षांपासून माझी मुलगी. हे देवा, तुझ्या या जगात आमच्यासारख्या असहाय्य लोकांसाठी एकही आधार उरला नाही का? माझ्या मांडीवर रडणाऱ्या नैनाला माझ्या पदराखाली लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत मी थरथरत्या ओठांनी म्हणाले. हिवाळीचे दिवस होते आणि कडाक्याच्या थंडीने माझे शरीर थरथरत होते आणि रात्रीची शांतता इतकी तीव्र होती की मला श्वास घ्यायलाही भीती वाटत होती. रस्त्याच्या बाजूला बसून मी जगातील सर्वात दुर्दैवी स्त्री आहे असं मला वाटत होतं. समोरचा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. दर काही मिनिटांनी एक गाडी माझ्या बाजूने वेगाने जात असे. पण रस्त्याच्या कडेला बसलेल्या त्या असहाय्य आई आणि तिच्या भुकेल्या बाळाकडे कोणाचेच लक्ष जात नव्हते. माझ्या हृदयात दुःखाचे वादळ आले होते. अखेर माझा दोष तरी काय होता की मला अशी शिक्षा मिळत होती? मी या विचारांमध्ये हरवून गेले होते. तेव्हा जवळ येत असलेल्या एका वाहनाचे प्रखर दिवे माझ्या डोळ्यांवर पडले. तो प्रकाश इतका प्रखर होता की मी माझ्या डोळ्यांसमोर माझा हात लावला. मला वाटले की गाडी इतरांप्रमाणे वेगाने निघून जाईल. पण कदाचित हेच माझे नशीब होते. आज रात्री माझ्या नशिबात आणखी अपमान नव्हता. गाडी हळू अगदी माझ्या बाजूला थांबली. त्या मोठ्या चकचकीत काळ्या गाडीची खिडकी हळूहळू खाली येत असताना मी घाबरून माझ्या मुलीला अधिक घट्ट मिठी मारली. पांढऱ्या केसांचा एक वृद्ध माणूस आतून डोकावला आणि त्याने माझ्याकडे पाहिले. त्याचा चेहरा सुरकुतलेला होता, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच ओळखीची भावना होती. तो काही क्षण माझ्याकडे आणि माझ्या हातातील बाळाकडे शांतपणे पाहत राहिला, जणू काही तो गाढ झोपेत असावा आणि कोणाला तरी न्याहाळत असावा. मी त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होते. थोड्यात त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि घाईघाईने खाली उतरला. त्याच्या चालण्यात एक प्रकारची अस्वस्थता होती जी मला समजत नव्हती. मुली, तू कोण आहेस आणि मध्यरात्री या थंडीत इथे एकटी काय करत आहेस? माझ्या आवाजात एक हलकासा कंप होता. कदाचित थंडीमुळे नव्हे तर माझ्या अंतर्मनातील वेदनेमुळे. मी भीत भीत त्यांच्याकडे वर पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात मला करुणा दिसली. मला काहीतरी बोलायचे होते पण थंडी आणि भुकेने मला रोखले. मी माझा नवरा गमावला आहे. माझा आवाज घशातच अडकला. मला जायला दुसरीकडे कुठेच जागा नाही हे दर्शवण्यासाठी मी फक्त मान हलवली. माझ्या मुख प्रतिक्रियेने त्यांचे मन अधिकच दुःखी झाले. ते लगेच म्हणाले, नाही मुली, मी तुला असं सोडून जाऊ शकत नाही. बघ, तुझी मुलगी थंडीने निळी पडत आहे. देवासाठी तरी माझं ऐक आणि गाडीत बस. मी तुला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. मी तुला इथे रस्त्यावर मरण्यासाठी सोडू शकत नाही. त्यांचा स्वर इतका खरा आणि जिव्हाळ्याचा होता की माझ्या काळजाला पीळ पडला. ते इतक्या आपुलकीने सांगत होते की माझ्या आतली भीती थोडी कमी झाली. मला माझ्या मुलीचे शरीर थंड पडत असल्याचे जाणवले. त्यामुळे मला जाण्यास भाग पाडले गेले. माझे पाय थरथरत होते. ती गाडीत बसली. तिच्या मनात उबदारपणा होता, जणू काही हीटर चालू होता आणि त्याची उष्णता माझ्या गोठलेल्या शरीरात प्राण फुंकत होती. तो म्हातारा ड्रायव्हरच्या सीटवर बसला आणि त्याने गाडी सुरू केली. पण तो आरशातून माझ्याकडे सारखा पाहत होता. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न, एक उत्सुकता होती. पण तो गप्प राहिला. या उबदार वातावरणात मला थोडी शांती मिळाली आणि माझ्या भूतकाळातील आठवणी मनात दाटून येऊ लागल्या. माझं नाव अनुराधा आहे आणि अलीकडेपर्यंत मी रस्त्यावर भटकणारी एक स्त्री नसून एक चांगल्या घराण्याची सून होते. माझे पती पंकज एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर होते आणि आम्ही आमच्या छोट्याशा जगात खूप आनंदी होतो. मला आठवतं जेव्हा कधी पंकज कामावरून परत यायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी हास्य फुललेलं असायचं. तो नेहमी म्हणायचा, देवाची इच्छा असेल तर एक दिवस आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळेल. आयुष्यही बदलणार होतं.
माझे सासरे खूप वर्षांपूर्वी वारले होते आणि पंकजला बबलू नावाचा एक धाकटा भाऊ होता. आमच्या लग्नाला फक्त 2च वर्ष झाली होती आणि मी आई होणार होते. पंकज आमच्या होणाऱ्या मुलाबद्दल खूप स्वप्न बघायचा. तो म्हणायचा, जर मला मुलगा झाला तर मी त्याला अधिकारी बनवीन आणि जर मला मुलगी झाली तर मी तिला डॉक्टर बनवीन, जेणेकरून ती गरीब आणि गरजू लोकांना मदत करू शकेल. पण नियतीने आमच्यासाठी काय राखून ठेवले आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. मला तो दिवस अजूनही आठवतो, जेव्हा माझ्या दारावर थाप पडली आणि मला कळले की पंकजचा अपघात झाला आहे. असे कळले आहे. तो शेटजींची गाडी चालवत असताना डोंगराळ रस्त्यावरून समोर येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात त्याची गाडी खड्ड्यात पडली. या अपघातात माझा पंकज जखमी झाला, त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी म्हणजे माझ्यावर डोंगर कोसळल्यासारखी होती. मी खूप रडले, पण जो गेला होता तो परत येणार नव्हता. गाडी अचानक दचकून थांबली तेव्हा मी विचारातून भानावर आले. सिग्नल बंद होता आणि तो वृद्ध माणूस अजूनही आरशातून माझ्याकडेच पाहत होता. त्याने हळू आवाजात विचारले, मुली, तू या अवस्थेत कशी आलीस हे सांगशील का? तुझे नातेवाईक कुठे आहेत? मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझी कहाणी सांगायला सुरुवात केली. काका, माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझं जग उद्ध्वस्त झालं. पंकज निघून गेल्यावर माझ्या सासूबाईंची पूर्णपणे बदलली. याआधी मी माझ्या फारशी खुश नव्हती, पण तिच्या मुलाच्या कमाईमुळे गप्प राहिली. पंकजच्या अंत्यसंस्कारानंतर काही दिवसांनी ती मला टोचून बोलू लागली. ती म्हणाली, तू माझ्या मुलासाठी अशुभ ठरली आहेस, तू त्याला खाऊन टाकलंस. मी गरोदर होते आणि मला विश्रांतीची गरज होती, पण घरातील सर्व कामांचा भार माझ्या खांद्यावर टाकण्यात आला. रोज भांडण व्हायचे आणि रोजच्या छळामुळे माझी परिस्थिती बिकट झाली होती. ती म्हणायची, माझा मुलगा आता काही पैसे कमवत नाही, मग मी तुला फुकट जेवण कसं देऊ? मी सगळं सहन करत गप्प राहिले, कारण माझ्या पोटात पंकजचा अंश वाढत होता. मला आशा होती की जर बाळ जन्माला आलं तर माझ्या आजीचं मन आनंदाने भरून जाईल आणि कदाचित परिस्थिती सुधारेल. पण ती आशा ही फोल ठरली. 4 महिन्यानंतर जेव्हा मी त्या मुलीला जन्म दिला तेव्हा माझ्या सासूचा राग आणखीनच वाढला. हॉस्पिटलच्या बेडवरूनच ती एकदम बोलून गेली. आधी तिचा मुलगा गेला आणि मग हे दुःखद संकट कोसळले. मला वाटले होते की आपल्या नातीचा चेहरा पाहिल्यावर ती भूतकाळ विसरून जाईल, पण तिने त्या बाळाकडे बघायलाही नकार दिला. तिला उचलून घेणे तर दूरच. आम्ही घरी परत येताच तिने मला सांगितले, लक्षपूर्वक ऐक, या घरात फक्त पैसे कमवणारेच राहतील. तुला इथे राहायचे असेल तर या मुलीला अनाथ आश्रमात सोडून दे, नाहीतर तू तुझ्या मार्गाने निघून जा. मी एक आई होते. मी माझ्या मुलीला कसे सोडून जाऊ शकले असते? मी तिचे पाय धरून तिला गयावया केली. आई, देवाला घाबरा, हे तुमच्या मुलाची शेवटची निशाणी आहे. पण तिच्यात दया नव्हती. 10 संध्याकाळी तिने माझे सामान घरातून बाहेर फेकून दिले आणि दार बंद केले. माझे बोलणे ऐकून ते वृद्ध गृहस्थ शांत झाले, पण त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे हे माझ्या लक्षात आले. गाडी पुन्हा चालू लागली. मी पुढे म्हणाले, काका, सासूबाईंच्या घरातून निघाल्यावर मला वाटलं कदाचित माझा भाऊ मला आधार देणार होता. माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर तोच माझा एकमेव नातेवाईक होता. मी माझ्या लहान मुलीला छातीशी कवटाळून रडत रडत माझ्या भावाच्या घरी पोहोचले. मला पाहताच माझ्या बहिणीचा चेहरा फिक्का पडला, पण माझ्या भावाने मला पाणी दिले आणि बसवले. जेव्हा मी त्याला सांगितले की माझ्या सासूने मला घरातून हाकलून दिले आहे आणि आता मला घरात राहायला जागा नाही, तेव्हा माझा भाऊ तिची नजर टाळू लागला. मग माझी वहिनी स्पष्टपणे म्हणाली, अनुराधा, तुला माहित आहे आजकाल किती महागाई झाली आहे. आमचा स्वतःचा खर्चही भागत नाही. तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या राहण्या इतके मोठे घर आमच्याकडे नाही. भावाने आपल्या पत्नीचे म्हणणे मान्य केले आणि म्हणाला, अनुराधा ताई, कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी हतबल आहे. मी तुम्हाला कायमचे माझ्यासोबत ठेवू शकत नाही. तू दुसरी जागा शोधलेलीच बरी. माझ्या प्रियजनांच्या या उदासीनतेने माझे हृदय तोडलं होतं. मी उठून रात्र होईपर्यंत रस्त्यांवर भटकत राहिले आणि जिथे तुम्ही मला तुमच्या गाडीतून घ्यायला आला त्याच फुटपाथवर मी थकून जाऊन बसले. माझे बोलणे संपताच गाडी एका मोठ्या आणि भव्य दरवाजासमोर थांबली. पहारेकऱ्याने दरवाजा उघडला आणि गाडी एका प्रशस्त वरांड्यात शिरली. ते घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हते. सर्वत्र दिव्यांचा लखलखाट होता आणि नौकर चाकर धावपळ करत होते. तो वृद्ध माणूस गाडीतून उतरला आणि त्याने येऊन माझा दरवाजा उघडला. तो मोठ्या आदराने म्हणाला,
मुली ये, हे तुझं घर आहे. मी संकोचेतच गाडीतून उतरले. त्या भव्य महालात माझी जुनी शाल आणि मळके कपडे खूपच विचित्र दिसत होते. पण सेठने माझं अगदी आपुलकीने स्वागत केलं. त्यांनी मला अजिबात कमीपणा वाटू दिला नाही. त्यांनी दासींना आणि कांता नावाच्या एका वयस्कर बाईला बोलावून म्हटले, कांता, तिला पाहुण्यांच्या खोलीत घेऊन जा आणि त्यांच्यासाठी गरम पाणी व जेवण दे. तिला कशाचीही अडचण येऊ नये. मग ते माझ्याकडे वळून म्हणाले, माझं नाव गोविंद आहे आणि सगळे मला गोविंद सेठ म्हणतात. आजपासून तू या घराचा अभिमान आहेस. तुला इथे कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. तू फक्त या घरासाठी आणि स्वतःसाठी जे काही करू शकतोस ते कर. तुमच्या मुलीचे चांगले संगोपन करा. तिने शिकावे आणि मोठे यश मिळवावे अशी माझी इच्छा आहे. मला आश्चर्य वाटले. एक अनोळखी व्यक्ती इतका दयाळू का होता हे मला कळत नव्हते. मी त्यांचे आभार कसे मानू याचा विचार करत होते. गोविंद सेठ, तुमचा हा उपकार मी कधीही विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आलात. नाहीतर मी आणि माझी मुलगी ही रात्र कदाचित जगू शकलो नसतो. मी थरथरत्या आवाजात म्हणाली. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिले. वेदना कमी होत नाहीये, वेदना वाढतच आहे. थोड्या वेळापूर्वी जशी विचित्र वेदना आणि डोळ्यात ओलावा जाणवला होता तसाच पुन्हा जाणवत होता. ते हळू आवाजात म्हणाले, मुली, इतरांना मदत करणे हे मानवी कर्तव्य आहे आणि तसेही मला माझे भविष्य या मुलीच्या चेहऱ्यात दिसते असे म्हणून ते पटकन निघून गेले. जणू काही त्यांचे अश्रू मला दिसू नयेत म्हणून ते डोळे लपवत होते. मला आणि नैनाला एक सुंदर आणि उबदार खोली देण्यात आली. मऊ बिछाना आणि पोटभर जेवणामुळे आम्हाला शांत झोप लागली. गोविंद सेठ यांनी मला घरातील सर्व कामांची जबाबदारी मी घेतली. नोकर सुद्धा माझा आदर करत असत. जसा वेळ गेला तसतसे मी माझी मुलगी नैनासोबत तिथे शांतपणे राहू लागले. गोविंद सेठ माझ्याशी खूप प्रेमळपणे वागायचे. पण नैनाबद्दलचं त्यांचं प्रेम पाहून मला अनेकदा आश्चर्य वाटायचं. ते कामावरून घरी परतल्यावर सर्वात आधी नैनाबद्दलच विचारायचे. ते तिच्यासाठी खूप सारी खेळणी आणि महागडे कपडे आणायचे. संध्याकाळी ते नैनाला मांडीवर बसून भरवत असे आणि तिला सांगायचे, बाळा, तुला खूप अभ्यास करायचा आहे. तुला डॉक्टर होऊन गरजूंना मदत करायची आहे. तू तुझ्या वडिलांच्या नावाला गौरव मिळवून देशील. मी स्वयंपाकघराच्या दारात उभी राहून हे सगळं बघत असे आणि विचार करत असे. मला आश्चर्य वाटायचे की तो एका असहाय्य मुलीसाठी इतकी मोठी स्वप्ने का पाहत होता. तो तिच्यावर अगदी आपल्या नातींसारखंच किंबहुना त्याहूनही जास्त प्रेम करायचा. कधी कधी रात्री जेव्हा मी पाणी आणायला स्वयंपाकघरात जायचे तेव्हा मला गोविंद सेठ त्यांच्या खोलीत देवे चालू असायचे. 2-3 वेळा मी त्यांना त्यांच्या खुर्चीत बसून एका जुन्या फोटोकडे बघताना पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख इतकं खोल होतं की ते पाहून माझं काळीज थरथरलं. एके दिवशी मी हिंमत करून त्यांना चहा द्यायच्या त्यांच्या खोलीत गेले आणि ते त्याच फोटो ठरवून गेले होते. माझ्या पावलांच्या आवाजाने ते दचकले आणि पटकन तो फोटो त्यांच्या डायरीत लपवले. मला जाणवले की ते काहीतरी लपवत आहेत. त्यांच्या मनावर काहीतरी ओझे होते. मी विचारायचा प्रयत्न केला, साहेब, तुम्ही ठीक आहात ना? काही त्रास आहे का? त्यांनी चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हटले, नाही बाळा, ठीक आहे. हे फक्त म्हातारपण आहे आणि जुन्या आठवणी कधी कधी त्रास देतात. तुम्ही जाऊन आराम करा. मी तिथून परत आले पण माझ्या मनात अनेक प्रश्न घोळत होते. तो कोणाचा फोटो बघून इतकं रडायचे? मला वाटलं की या भव्य वाड्याच्या भिंतींमध्ये असं काहीतरी रहस्य दडलं आहे जे अजून माझ्यासमोर उघड व्हायचं आहे. गोविंद त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला आणि गोविंद सेठ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षित वातावरणात नैना बालपणातून तारुण्यात पदार्पण करत होती. एखाद्या दाट झाडाप्रमाणे गोविंद सेठ यांची सावली तिच्यावर घिरट्या घालत होती. ते जणू तिला जगातील सर्व संकटांपासून वाचवत असे. नैना शाळेत जायला तयार झाल्यावर गोविंद सेठ स्वतः वरांड्यात तिची वाट पाहत उभे असलेले मला अनेकदा दिसायचे. ते तिला गाडीत बसायला मदत करायचे आणि ड्रायव्हरला काळजी घेण्याची वारंवार आठवण करून द्यायचं. जणू काही ती त्यांची अनमोल वस्तूच आहे. संध्याकाळी ती परत आली की तो आपली सगळी कामं सोडून तिचं म्हणणं ऐकून घ्यायचा. ते तिच्या शाळेच्या वह्या बघायचे आणि जर तिला एखाद्या विषयात अडचण येत असेल तर ते तिच्यासोबत तासनतास बसायचे. शाळेत नैना एक अतिशय हुशार आणि चलाक मुलगी मानली जायची. शिक्षक तिची प्रशंसा करताना कधीच थकत नसत
आणि तिच्या प्रत्येक यशाने गोविंद सेठ यांना होणारा आनंद स्पष्टपणे जाणवत असे. मला आठवते जेव्हा नैनाने 10वीची परीक्षा दिली होती. गोविंद सेठ नैनापेक्षाही जास्त चिंतित होते. ते दिवाणखान्यात इकडून तिकडे फेऱ्या मारत होते आणि बाहेर गाड्यांचा आवाज येतोय का हे वारंवार ऐकत होते. आणि जेव्हा नैना आत आली आणि तिने त्यांना सांगितले की तिला केवळ शाळेतच नव्हे तर संपूर्ण बोर्डात पहिला क्रमांक मिळाला आहे, आपण ते साध्य केले आहे हे लक्षात येताच सेठ साहेबांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. त्यांनी लहान मुलासारखी टाळ्या वाजवल्या. शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात त्यांची छाती अभिमानाने फुलून आली होती. ते पुढच्या रांगेत बसले होते. जेव्हा अँकरने नैनाचे नाव घेतले तेव्हा गोविंद सेठ सर्वात आधी उभे राहिले. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमले आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. नैना मंचावर गेली. तिने आपला पुरस्कार आणि ट्रॉफी स्वीकारली आणि मग ती माईक जवळ आली. माझे यश आजोबा गोविंद सेठ यांना समर्पित केले. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले मी पाहिले. त्यांना आपल्या भावना आवरता येत नव्हत्या. कार्यक्रम संपल्यावर जेव्हा लोक त्यांना अभिनंदन करायला आले तेव्हा कोणीतरी विचारले, सेठ, ही तुमची नात आहे का? त्यांनी लगेच नैनाला जवळ ओढले आणि अभिमानाने म्हणाली, हो, ही माझी नात आहे, ही माझी मुलगी आहे. मी बाजूला उभा राहून हे सर्व घडताना पाहत होते आणि माझे मन कृतज्ञतेच्या आणि जडत्वाच्या एका विचित्र भावनेने भरून आले होते. घरी परत जाताना मला दुःखाची एक तीव्र कळ जाणवली. गाडीमधलं वातावरण प्रसन्न होतं, पण माझ्या मनात तोच जुना प्रश्न पुन्हा उफाळून येऊ लागला. मी हिंमत करून विचारलं, सेठ साहेब, तुम्ही माझ्यावर इतकी दया का करत आहात? मी तर तुमच्या घरातली एक मोलकरी नाही. मी एक स्त्री आहे आणि नैना अनाथ आहे. मग तुम्ही तिच्यावर तुमच्या स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम का करता? लोक काही पण विचारतात आणि कधी कधी मला भीती वाटते की तुमची ही दयाळूपणा माझ्यावर एक असे ओझे बनेल ज्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. माझं बोलणं ऐकून गोविंद सेठने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीबाहेर बघत हळू आवाजात म्हणाली, अनुराधा, मुली लोक काय म्हणतात याची काळजी करू नकोस. चांगलं काम करणं हे माणसाचं कर्तव्य आहे आणि तसंही मला माझं भविष्य या मुलीमध्ये दिसतं. तिच्या कपाळावर एक चमक आहे जी मला खात्री देते की ती खूप पुढे जाईल. तुम्ही हे सगळं विसरून फक्त तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. माझी इच्छा आहे की तिने डॉक्टर व्हावं आणि जग पाहावं. एक अनाथ मुलगी किती दूर पोहोचू शकते? तिचे उत्तर नेहमीप्रमाणेच अपूर्ण होते, पण तिच्या स्वरातील सत्याने मला निशब्द केले. मात्र माझ्या हृदयाने मला सांगितले की हा केवळ चांगुलपणाचा प्रश्न नव्हता, एक रहस्य होते जे त्यांनी आपल्या हृदयात जपून ठेवले होते. ते आमच्यावर इतकं प्रेम का दाखवत आहे यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. वर्ष महिन्यांसारखी निघून गेली आणि गोविंद सेठ ज्या दिवसाची सर्वात जास्त वाट पाहत होता तो दिवस अखेर आला. नैना सुद्धा विक्रमी गुणांनी 12वी उत्तीर्ण झाली आणि आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची वेळ आली होती. गोविंद सेठने नैनासाठी सर्वोत्तम पुस्तके आणि शिकवणीची व्यवस्था केली आणि तिला सतत प्रोत्साहन देत राहिले. ज्या दिवशी गुणवत्ता यादीत जाहीर होणार होती त्या दिवशी त्यांनी देवाला प्रार्थना केली आणि मग जेव्हा नैनाची शहरातील सर्वात मोठे सरकारी वैद्यकीय कॉलेजच्या यादीत नाव आलं तेव्हा गोविंद सेठच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्यांनी केवळ संपूर्ण परिसरावरच नव्हे तर संपूर्ण शहरात मिठाई मागून गरिबांना वाटण्यात आली. ते भेटलेल्या प्रत्येकाला अभिमानाने सांगत होते की त्यांची मुलगी डॉक्टर होणार आहे. त्यांचा चेहरा असा उजळला होता जणू त्यांच्या आयुष्यातील एखादी मोठी अपूर्ण इच्छा पूर्ण झाली होती. नैना सुद्धा पहिल्यांदाच पांढरा कोट आणि डोक्यावर फेटा घातलेली दिसली. जेव्हा ती स्टेथोस्कोप घालून त्यांच्या समोर आली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ते खुर्चीवरून उठले आणि त्यांनी नैनाच्या कपाचे चुंबन घेतले. नैना पुढे गेली आणि तिने त्यांच्या हातांना स्पर्श करत म्हटले, आजोबा, तुम्ही नसता तर कदाचित आज मी लोकांच्या घरी भांडी घासत बसले असते. मी एक स्त्री झाले असते किंवा कारखान्यात मजूर म्हणून काम करत असते. हा पांढरा कोट आणि हा आदर हे सर्व तुमच्यामुळेच आहे. तुम्ही माझ्यासाठी वडिलांपेक्षा कमी नाही. तुम्ही मला असे आयुष्य दिले आहे ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. गोविंद सेठ यांनी नैनाच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, नाही बाळा, हे तुझ्या स्वतःच्या कष्टाचे आणि तुझ्या आईच्या प्रार्थनेचे फळ आहे. यात माझे कोणतेही पुण्य नाही. मी फक्त एक माध्यम आहे. देवाने मला तुझी मदत करण्यासाठी निवडलं आहे आणि हेच माझ्या आयुष्यातील ध्येय आहे.
मी एका बाजूला उभी राहून देवाचे आभार मानत होते. मनातल्या मनात गोविंद सेठ यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. म्हणत होते, हे देवा, या देवदूतासारख्या व्यक्तीला सदैव सुखी ठेव. आम्हा असह्य लोकांना इतका आदर कोणी दिला? पण माझ्या मनात कुठेतरी एक प्रश्न घोळत होता की एका अनोळखी माणसाने आपले संपूर्ण आयुष्य आणि संपत्ती आमच्यावर का खर्च केली? नैना आता एक सक्षम डॉक्टर बनली होती आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. आमचे जीवन गरिबीच्या अंधारातून बाहेर पडून सुखाच्या प्रकाशात आले होते. आम्ही आता नोकरांसारखे नाही, तर आमच्या कुटुंबातील सदस्यांसारखे राहत होतो. गोविंद सेठ यांनी आम्हाला इतका आदर दिला होता की नोकर सुद्धा मला महान मानत होते. मला मालकीनबाई आणि नैना यांना छोटी मालकीन म्हटले जायचे. आयुष्य आरामात चालले होते. एके संध्याकाळी नियतीने न्यायाचे असे दृश्य दाखवले की ते पाहून माझा जीव कासावीस झाला. ती थंडीची संध्याकाळ होती आणि अंधार पडला होता. बाहेर आकाशात काळे ढग दाटले होते आणि हलका पाऊस पडत होता. तेव्हा गेटवर उभा असलेला पहारेकरी आला आणि मला म्हणाला की एक वृद्ध महिला तुम्हाला भेटायचं आहे. मी आश्चर्याने विचारले, त्या कोण आहेत? त्यावर तो म्हणाला, त्या वृद्ध महिला त्या त्यांचे नाव सांगत नाहीत, त्या फक्त रडत आहेत आणि अनुराधाला बोलवा असं म्हणत आहेत. मला भीती वाटत होती. यावेळी कोण असेल आणि तिला माझं नाव कसं माहीत असेल असा मला प्रश्न पडला. मी छत्री घेऊन नैना सोबत फाटकाकडे गेले. फाटका बाहेर रस्त्याच्या मंद पिवळ्या प्रकाशात पावसात चिंब भिजत असलेली एक अशक्त आणि असहाय्य स्त्री उभी होती. तिचे कपडे मळके आणि फाटलेले होते आणि तिचा चेहरा सुरकुत्याने भरलेला. ती थंडीने थरथरत होती. जेव्हा मी नीट पाहिले आणि माझी पावले तिथेच थांबली आणि माझा श्वास अडकला, ती दुसरी कोणी नसून माझी सासू होती. तीच स्त्री जिने आपल्या तारुण्याच्या आणि शक्तीच्या गर्वाने मला घरातून हाकलून दिले होते. माझ्या निष्पाप मुलीवर तिने राग काढला आणि आज ती आजार आणि वार्धक्यामुळे तिची पाठ पूर्णपणे खाली वाकली होती आणि डोळ्यांनाही नीट दिसत नव्हते. मी इथे राहते हे त्यांना कुठून तरी कळले. त्यांची सून आणि नात देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घरी राहते आणि तिची नात डॉक्टर झाली आहे. मला पाहताच ती पुढे अडखळली आणि माझ्या पाया पडू लागली. अनुराधा मुली, मी तुझी सासू आहे. देवाशपथ मी तुझ्याशी जे काही केले त्यासाठी मला माफ कर. मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. माझ्या लहान मुलाने लग्नानंतर मला सोडून दिले, सर्व मालमत्ता विकली आणि आपल्या पत्नीसोबत निघून गेला. आता मला राहायला जागा नाही. मी दारोदार भटकत आहे. लोक मला देवासाठी भीक सुद्धा देत नाहीत. देवासाठी मला तुमच्याकडेच ठेवा. मी तुमची मोलकरीण म्हणून राहीन. फक्त राहायला छत द्या. जेव्हा मी माझ्या सासूला या अवस्थेत पाहिले तेव्हा सगळ्यात जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आणि ती भयंकर रात्र माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. जेव्हा त्यांनी मला एका थंड रात्री माझ्या स्तनपान करणाऱ्या बाळासह घरातून हाकलून दिले होते. त्यांचे विषारी शब्द माझ्या कानात घुमू लागले की तू दुर्दैवी आहेस आणि या बाळाला अनाथ आश्रमात पाठवायला पाहिजे. मग ते हे म्हणाले. त्या रात्री मी तिचे पाय धरले, पण तिने मला लाथ मारून दूर ढकलले. क्षणभर माझे हृदय द्रवले, कारण अखेर ती माझ्या मृतपती पंकजची आई आहे आणि वयस्करही आहे. पण मग माझा आत्मा आणि माझा आत्मसन्मान धोक्यात आला. मी जागी झाले. तीच बाई होती जिने माझ्या वात्सल्याची थट्टा केली होती आणि माझ्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मी स्वतःला सावरले आणि खंबीर आवाजात म्हणाले, आई, देवाशपथ मी तुला माफ केले आहे, कारण मी तुझ्यासारखी पाषाण हृदय नाही. तू माझ्या पंकजची आई आहेस म्हणूनच, त्यामुळे तुमचा आदर योग्यच आहे. पण मी तुम्हाला या घरात माझ्यासोबत ठेवू शकत नाही. मी तो काळ विसरले नाही जेव्हा मला आणि माझ्या मुलीला तुमची सर्वात जास्त गरज होती. तेव्हा तुम्ही आम्हाला आधार दिला होता. नाही, जेव्हा आम्ही फुटपाथवर झोपलो आणि उपाशी राहिलो तेव्हा तुला आमची आठवण आली नाही. तेव्हा तुला तुझ्या नातीची आठवण आली नाही. आज जेव्हा देवाने आम्हाला मान दिला आहे तेव्हा तुला नातीची आठवण झाली. मी तुला माफ करते, पण तुम्ही आमच्यासोबत राहू शकत नाही. ही माझी शेवटचा निर्णय झाला आहे. नैना हे सर्व शांतपणे पाहत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते, पण तिने तिला थांबवलं नाही, कारण तिलाही ते माहीत होतं आम्ही किती त्रास सहन केला आहे. सासूबाई खूप रडले, पण मला माहीत होतं की नाती सक्तीवर आणि दबावावर टिकत नाहीत. मी माझ्या पर्समधून थोडे पैसे काढून तिला दिले आणि ड्रायव्हरला तिला बस स्टँडवर सोडायला सांगितले आणि जर तिला दुसरीकडे कुठे जायचे असेल तर तिनेच भाडे द्यावे असेही सांगितले. ती गाडीत बसून रडत निघून गेली. नैनाने मला मिठी मारली आणि म्हणाली, आई, तू योग्यच केलंस. जे लोक वाईट काळात आपल्याला सोडून जातात
आणि क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडतात ते चांगल्या काळात आपल्यासोबत राहण्यास पात्र नसतात. त्या रात्री मला खूप शांत झोप लागली. जणू काही माझ्या छातीवरून अनेक वर्षांचे ओझे उतरले होते आणि देवाने मला आशीर्वाद दिला होता. या घटनेनंतर काही काळाने घरातील वातावरण उदास झाले. गोविंद सेठ, जे आमच्या आयुष्याचा आधार होता आणि नेहमी हसतमुख असायचे, ते अचानक आजारी पडू लागले. त्यांचा खोकला वाढला आणि त्यांचा चेहरा फिका पडू लागला. नयनाने त्यांना तपासून घेतले आणि मग हे उघड झाले की तपासणी आणि चाचण्यानंतर असे आढळून आले की त्यांना हृदयाचा गंभीर आजार होता आणि त्यांचे हृदय खूप कमजोर झाले होते. आता ते जास्त धक्का किंवा तणाव सहन करू शकत नव्हते. आम्ही त्यांना शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांकडे नेले आणि त्यांच्यावर सर्व प्रकारचे महागडे उपचार करून घेतले, पण त्यांची प्रकृती सतत खालावत होती. त्यांचा अशक्तपणा इतका वाढला होता की त्यांना बसणे आणि उभे राहणेही कठीण झाले होते. मी आणि नैना रात्रंदिवस त्यांची सेवा करायचो. नैना हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर त्यांच्या पलंगाजवळ बसून स्वतःच्या हाताने त्यांना भरवायची. मी त्यांना औषध भरवत असे. ते अनेकदा अर्धवट झोपेत माझे आणि नैनाचे हात धरून बसायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. एके रात्री जेव्हा मी त्यांची विचारपूस करायला त्यांच्या खोलीत गेले, तेव्हा ते जागे होते आणि छताकडे बघत होते. त्यांनी मला जवळ येण्याचा इशारा केला आणि आपल्या थंड व अशक्त हातात माझा हात धरून म्हणाले, अनुराधा मुली, आता माझी वेळ जवळ आली आहे आणि मला आनंद आहे की आता मी शांतपणे मरण पाहू शकेन. मी माझे कर्ज फेडले आहे. माझ्या खांद्यावरचे ओझे आता दूर झाले आहे. मी पंकजच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. त्यांचे कर्जाबद्दलचे बोलणे मला कळले नाही. मी आश्चर्याने म्हणाले, शेठजी, तुम्ही काय म्हणत आहात? तुम्ही आमच्याकडून कोणते कर्ज घेतले आहे? खरे तर आम्ही तुमचे ऋणी आहोत. मी आयुष्यभर तुमची परतफेड करू शकणार नाही. तुम्ही असं काही बोलू नका. ते फक्त एक गूढ हास्य करत आकाशाकडे बोट दाखवून म्हणायचे, हा सगळा त्याचा खेळ आहे. मी फक्त एक माध्यम होतो. पण लक्षात ठेवा, सर्व काही त्याच्या हक्काच्या मालकापर्यंत पोहोचले आहे. आता मला कोणताही पश्चाताप नाही, पण त्याच्या डोळ्यातील मृत्यूची भीती पाहून माझे हृदय थरथरत असे. अखेरीस तो अशुभ क्षण आला ज्याची मला भीती वाटत होती. एका उदास आणि एकाकी हिवाळी संध्याकाळी आम्हाला सोडून गोविंद सेठने हे जग सोडले. त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरली. हे ऐकून लोकांची गर्दी जमली. संपूर्ण परिसर दुःखात बुडाला होता, कारण ते सर्वांसाठी एक तारणहारासारखे होते. शहरातील महत्त्वाचे लोक त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिले. जे लोक त्यांना आयुष्यात कधीही भेटले नव्हते ते सुद्धा विचारपूस करण्यासाठी आले होते आणि त्यांचे दूरचे नातेवाईक अचानक प्रकट झाले. कदाचित त्यांच्या संपत्तीचा वारसा मिळेल या आशेने खोटे अश्रू ढाळत कोपऱ्यांमध्ये उभे राहून हळू आवाजात बोलत होते. जेव्हा अंत्यविधीची वेळ आली तेव्हा एक विचित्र आणि आश्चर्यकारक दृश्य समोर आले. जेव्हा त्यांच्या शरीराला स्नान घातले जात होते तेव्हा त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता आणि जेव्हा त्यांना स्मशानभूमीत नेण्यात आले तेव्हा अचानक तिथे गुलाबासारखा मधुर सुगंध पसरू लागला. तो सुगंध इतका तीव्र आणि सुखद होता की तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. हा सुगंध कुठून येत आहे? या विचारात लोक एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. हा काही सामान्य अत्तराचा सुगंध नव्हता. जणू काही एखाद्या दिव्य सुगंध सर्वत्र पसरला होता आणि जेव्हा त्याची चिता पेटवली गेली तेव्हा लाकूड सुद्धा त्याच प्रकारे जळत होते. जणू काही तिथे सर्व काही आपोआप घडत होते. तिथे उपस्थित असलेले पंडितजी मोठ्याने म्हणाले की अशा लोकांवर देवाचा आशीर्वाद असतो. या माणसाने आपल्या आयुष्यात नक्कीच एखादे मोठे पुण्यकर्म केले असेल, असे चांगले कार्य जे देवाला खूप आवडले असेल. लोक त्याच्या चांगल्या कार्यांविषयी बोलू लागले आणि आदराने मी त्यांच्या चितेच्या राखेला नमन केले. मी आणि नैना एका कोपऱ्यात उभे राहून रडत होतो. ज्याने आमचे आयुष्य बदलून टाकले होते ते आमचा आधार होते. पण गोविंद सेठचे अखेरचे शब्द माझ्या कानावर पडले, मी माझे कर्ज फेडले आहे. हे शब्द पुन्हा पुन्हा घुमत राहिले. मला याची कल्पना नव्हती की त्यांच्या मृत्यूनंतर एक असे रहस्य उघड होईल जे माझ्या पायाखालची जमीनच हादरवून टाकेल. आणि ते कोणत्या कर्जाबद्दल बोलत होते हे मला कळले. गोविंद सेठचे ते दूरचे नातेवाईक जे आयुष्यात कधीही त्यांच्या घरी आले नव्हते, ते आज त्यांच्या दिवाणखान्यात बसले होते आणि त्यांची नजर घरातील महागड्या वस्तू आणि मालमत्तेवर खेळली होती. मी आणि नैना एका कोपऱ्यात बसून रडत होतो. तेव्हा गोविंद सेठचे वकील श्री खुराना
आपली ब्रीफकेस घेऊन आत आले. ते आत येताच संपूर्ण खोलीत शांतता पसरली. सर्वांच्या नजरा त्यांच्या हातातील फाईलवर केल्या होत्या, कारण सर्वांना माहीत होते की गोविंद सेठ हे अब्जावधींच्या मालमत्तेचे मालक होते आणि त्यांना स्वतःची मुले नव्हती. त्यामुळे सर्वजण मनातल्या मनात शांत होते. त्यामुळे प्रत्येकजण गुपचूप स्वतःला त्याचा वारस समजत होता. वकिलाने सर्वांकडे काळजीपूर्वक पाहिले, मग घसा साफ करून म्हणाले, तुम्हा सर्वांना माहीत आहे की गोविंद सेठ तत्वनिष्ठ माणूस होता. तो त्याच्या आयुष्यातील सर्व निर्णय स्वतःच घेत असे. त्यांनी मला त्याचे कायदेशीर मृत्यूपत्र दिले होते आणि ते माझ्याकडे आहे, जे त्यांनी पूर्ण शुद्धीवर असताना बनवले होते. हे ऐकून नातेवाईकांची कान टवकारली. तेव्हा गोविंद सेठच्या आत्याची मुलगी म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या एका धिप्पाड बाईने लगेच सांगितले, वकील साहेब, मला पटकन सांगा की गोविंद भैयाने आमच्यासाठी काय ठेवले आहे. शेवटी आम्ही त्यांचे रक्ताचे नातेवाईक आहोत. वकील साहेबांनी शांतपणे फाईल उघडली आणि वाचायला सुरुवात केली की मी गोविंद सेठ पूर्ण शुद्धीत असताना हा मृत्यूपत्र तयार करत आहे की माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता, माझं घर, माझी दत्तक मुलगी डॉक्टर नयना आणि तिची आई अनुराधा यांच्या नावावरून ठेवले आहे. हे ऐकताच खोलीत जणू बॉम्बच फुटला असं मला वाटलं. सर्वांच्या चेहऱ्यावर धक्का आणि राग दिसत होता. आलेले नातेवाईक अजूनही रडण्याचे नाटक करत होते. त्यांनी अचानक त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली आणि ओरडायला लागले की हे खोटं असू शकतं. गोविंद सेठ इतके वेडे नव्हते की त्यांनी आपली सगळी संपत्ती या 2 सामान्य स्त्रियांच्या नावे केली. या स्त्रिया त्यांच्या घरात काम करत होत्या. या अनुराधाने गोविंद सेठवर नक्कीच काहीतरी काळी जादू केली असणार, किंवा त्यांच्या खाण्यापिण्यात काहीतरी मिसळून त्यांना आपल्या ताब्यात घेतले असणार. म्हणूनच त्याने हे मृत्यूपत्र लिहिले आहे. तिचे शब्द ऐकून माझा संताप अनावर झाला. नयनाला राग आला, पण मी तिचा हात धरून तिला खाली बसवले. वकिलाने टेबलावर हात आपटला आणि सर्वांना शांत करत कठोर आवाजात म्हणाले, सावधान. जर कोणी गोविंद सेठच्या चारित्र्यावर बोट उचलेल किंवा त्यांच्यावर कोणताही आरोप केला तर हे मृत्यूपत्र पूर्णपणे अवैध ठरेल. हे कायद्याच्या दृष्टीने कायदेशीर आणि पूर्णपणे योग्य आहे. गोविंद सेठ यांनी मला आधीच सांगितले होते की त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही लोक असेच नाटक कराल. म्हणूनच त्यांनी या मृत्यूपत्रासोबत एक वैयक्तिक पत्रही ठेवले आहे, जे फक्त अनुराधाजीच वाचू शकतात. त्यांच्या घराची व मालमत्तेची सर्व कागदपत्रे आणि तिजोरीच्या चाव्या आता अनुराधाजींची जबाबदारी आहे. त्या लोभी नातेवाईकांकडे दुर्लक्ष करून वकिलाने टेबलावर एक बंद लिफाफा आणि एक छोटी सोन्याची चावी ठेवली आणि अनुराधा म्हणाली, ही गोविंद सेठच्या बेडरूममध्ये ठेवलेल्या खासगी तिजोरीची चावी आहे. त्यांनी तुला खास सांगितले होते की ते निघून गेल्यावर सर्वात आधी तू ती तिजोरी उघडावीस. त्यात असे काहीतरी आहे जे तुला माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. सर्व काही इतकं अचानक घडत होतं की माझं मन सुन्न झालं होतं. नातेवाईक अजूनही ओरडत होते आणि न्यायालयात जाण्याची व हे मृत्यूपत्र स्वीकारणार नाही अशी धमकी देत होते. पण वकिलाने पोलिसांना बोलवण्याची धमकी देऊन सर्वांना शांत केले. मी थरथरत्या हातांनी चावी आणि पाकिट हातात धरून तिथे उभी होते. मी गोविंद सेठच्या खोलीकडे निघाले, पण मला आधार देण्यासाठी नैना माझ्यासोबत होती. गोविंद सेठची खोली अगदी तशीच होती जणू ते नुकतेच तिथून निघून गेले होते. त्यांच्या परफ्यूमचा सुगंध अजूनही खोलीत दरवळत होता, ज्यामुळे माझ्या हृदयाला अधिकच दुःख होत होते. जेव्हा मी त्यांचा रिकामा पलंग पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. थरथरत्या हाताने मी चावी फिरवली आणि एका हळूवार आवाजासह तिजोरी उघडली. तिजोरीत सोनं नव्हतं, हिरे नव्हते, दागिने नव्हते. त्याऐवजी तिथे एक जुनी डायरी आणि एक फोटो ठेवलेला होता. मी घाबरून तो फोटो उचलला आणि तो पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी हळूच किंचाळली आणि सतरंजीवर जाऊन बसले. नैना घाबरून माझ्याकडे आली. जेव्हा तिने तो फोटो पाहिला तेव्हा ती थक्क झाली. हा काही साधासुद्धा फोटो नव्हता. तो माझा आणि माझे दिवंगत पती पंकज यांचा स्टेजवर बसून हसतानाचा फोटो होता. हा फोटो नेहमी पंकजच्या पर्समध्ये असायचा. त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचे पाकिट कधीच सापडले नव्हते. आश्चर्यचकित आणि स्तब्ध होऊन मी वकिलाला दिलेले पाकिट उघडले आणि आतले पत्र वाचू लागले. माझे अश्रू कागदावर पडले आणि शाई पसरली. त्या पत्रात गोविंद सेठ यांचा हस्ताक्षर होते आणि ते वाचताना असे वाटले होते की जणू ते माझ्या समोरच बसून माझ्याशी बोलत आहेत. अनुराधा माझी बहीण आणि नैना माझी मुलगी,
तुम्ही हे पत्र वाचाल तोपर्यंत मी या जगाच्या त्रासांपासून खूप दूर निघून गेलो असेल. मला माहीत आहे की तुला खूप आश्चर्य वाटले असेल आणि तुझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत असतील. मी तुला रस्त्यांवरून का आणले आणि माझी सर्व संपत्ती तुझ्या नावावर का केली? लोक म्हणायचे की मी खूप दयाळू आणि सज्जन व्यक्ती आहे. पण सत्य हे आहे अनुराधा की मी दोषी होतो. तो एक असा माणूस होता ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कृत्यांची किंमत चुकवण्यात घालवलं. तू नेहमी विचारायचीस की मी नैनावर इतकं प्रेम का करायचे. तर एक ज्या रस्ते अपघातात तुझ्या पती पंकजचा जीव गेला तो माझ्यामुळे झाला होता. आणि खरं तर माझ्या गाडीला धडक बसल्यामुळे मृत्यू झाला नाही. उलट त्या रात्री मृत्यूच मला घ्यायला आला होता. एक भरधाव ट्रक माझ्या गाडीला चिरडणारच होता. तेवढ्यात अचानक कुठून तरी पंकजाच्या टॅक्सीतून आला आणि त्याने माझी गाडी माझ्या व ट्रकच्या मध्ये ओढली. माझा जीव वाचवण्यासाठी त्याने आपली टॅक्सी ट्रक समोर आणली. ट्रकने त्याच्या टॅक्सीला पूर्णपणे चिरडले आणि माझा जीव वाचवणारा तो देवदूतासारखा खाली पडून मरण पावला. माझ्या गाडीलाही धडक बसली आणि मी बेशुद्ध पडलो. मी कित्येक महिने रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत पडून होतो. जेव्हा मला शुद्ध आली आणि मी अपघाताबद्दल चौकशी केली तेव्हा मला सांगण्यात आले की ज्या टॅक्सी ड्रायव्हरने मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मला पंकजच्या उरलेल्या वस्तू दिल्या, ज्यात त्याच्या रक्ताने माखलेल्या पर्समध्ये सापडलेला हा फोटोही होता. हॉस्पिटलच्या बेडवर पडून मी शपथ घेतली की ज्या माणसाने माझ्यासाठी आपले तारुण्य आणि जीवन समर्पित केले होते मी त्याच्या कुटुंबाला कधीही त्रास होऊ देणार नाही. मी त्याची पत्नी आणि मुलांना शोधून काढेन आणि माझे उर्वरित आयुष्य त्यांच्या सेवेसाठी समर्पित करेन. मी बरा झाल्यावर हा फोटो घेऊन मी तुम्हाला संपूर्ण शहरात वेड्यासारखा शोधले. मी सर्वात आधी तुमच्या जुन्या घरी गेलो आणि शेजाऱ्यांनी मला सांगितले की पंकजच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने सुनेला घराबाहेर काढले होते. हे ऐकून माझे हृदय तुटले. माझ्यामुळे एक सुखी संसार उद्ध्वस्त झाला होता. मी माझ्या सर्व माणसांना क्षरभर पाठवले. मी अनुराधाला शोधण्यासाठी सगळीकडे निरोप पसरवला. मी स्वतः रात्रभर रस्त्यावरून गाडी चालवत प्रत्येक फुटपाथवर आणि प्रत्येक चौकात तुला शोधत होतो. मग त्या थंड रात्री देवाने माझं ऐकलं आणि ज्या फुटपाथवर तू थंडीने कुडकुडत होतीस तिथेच मी तुला ओळखलं आणि तुझ्या मांडीवर पंकजचा अंश भुकेने विवळत होता. मला वाटले जणू पंकज वरून माझ्याकडे पाहत होता आणि म्हणत होता, गोविंद सेठ, माझ्या विश्वाची काळजी घे. त्या रात्री जेव्हा मी तुला गाडीत बसवले तेव्हा तुझ्या चरणी लीन व्हावेसे वाटले. अरे देवा, मी माफी मागायला हवी आणि अगदी मोठ्याने सांगायला हवं की मीच तो दुर्दैवी माणूस आहे ज्याने तुझं संसार उद्ध्वस्त केलं. पण मला भीती वाटत होती अनुराधा. मला वाटले की जर मी तुला सत्य सांगितले तर तुझा स्वाभिमान तुला माझी मदत स्वीकारण्यापासून रोखेल. तुला वाटेल की मी एक दारुडा खुनी आहे आणि तुम्ही माझ्या गाडीतून बाहेर पडाल. म्हणून मी गप्प राहणे आणि खोटं बोलणं योग्य समजलो की मी फक्त माणुसकीपोटी मदत करत होतो. खरं तर ती काही मदत नव्हती. ते पंकजचं एक कर्ज होतं जे मी फेडण्याचा प्रयत्न करत होतो. ही मालमत्ता, हे घर, हे पैसे, हे सर्व तुमच्या आणि नैनाचे आहे. नैनाला डॉक्टर बनवण्याचे माझे स्वप्न होते, कारण पंकजची इच्छा होती की त्याच्या मुलीने मानवतेची सेवा करावी. मी फक्त त्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. अनुराधा, मला माफ कर की मी ही गोष्ट इतकी वर्ष तुझ्यापासून लपवून ठेवली. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझा आणि पंकजचा ऋणी राहिलो आहे आणि आता जाताना मला आशा आहे की मला माफ करशील का? पत्र लिहून झाल्यावर खोलीत फक्त माझ्या आणि नैनाच्या रडण्याचा आवाज घुमत होता. माझे अश्रू थांबत नव्हते. पण हे अश्रू आता असहाय्यतेचे नव्हते तर अभिमान आणि कृतज्ञतेचे होते. नैनाने माझ्या हातातून तो फोटो घेतला आणि माझ्या छातीशी कवटाळून मी जोर जोरात रडू लागले. आज एक मोठं सत्य समोर आलं होतं. माझी मुलगी ही कोणत्याही सामान्य ड्रायव्हरची मुलगी नसून आपल्या प्राणांचे बलिदान देऊन माणुसकीचा सर्वोच्च आदर्श घालून देणाऱ्या एका व्यक्तीची आणि गोविंद सेठ यांची मुलगी आहे, ज्यांना मी केवळ एक चांगला माणूस म्हणूनच ओळखते. गोविंद सेठ, ज्यांना मी फक्त एक चांगला माणूस म्हणून ओळखत होते, ते प्रत्यक्षात एक अत्यंत उद्धट आणि निष्ठावान व्यक्ती निघाले. त्यांनी केवळ एका व्यक्तीचे कर्ज फेडले नाही तर आमचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. त्यांची इच्छा असती तर मी माझे कर्तव्य पार पाडू शकले असते, पण त्यांनी आम्हाला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवले, आदर दिला
आणि अशा ठिकाणी नेले जिथे पोहोचण्याची आम्ही स्वप्नात पाहिली नव्हती. नातेवाईकांच्या सर्व बोलण्याला आणि टोमण्याला आता माझ्यासाठी काहीच अर्थ उरला नव्हता. कारण माझ्याकडे सत्याचा असा पुरावा होता जो जगातील सर्व संपत्तीपेक्षाही अधिक मौल्यवान होता. मी खिडकीतून बाहेर पाहिले जिथे रात्रीचा अंधार प्रकाशाने भरून गेला होता. मी हात जोडून देवाला प्रार्थना केली की पंकज आणि गोविंद साहेब त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. मी आजारी असतानाही ज्यांच्या चरणी लीन होऊन एकाने आम्हाला जीवन दिले आणि दुसऱ्याने स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन आमचे प्राण वाचवले, आज मला पूर्वीपेक्षा जास्त अभिमान वाटतो की माझी मुलगी डॉक्टर झाली आहे. कारण तिचा पाया कोणत्याही दळवपणाने नव्हे तर तिच्या वडिलांनी घातला होता. गोविंद साहेब त्यांच्या त्यागावर आणि त्यांच्या माणुसकीवर आधारित होते. मी नयनाचे अश्रू पुसले आणि तिला म्हणाले, मुली, नेहमी त्याट मानेने जग. तू एका शूर वडिलांची मुलगी आहेस आणि एका महान माणसाची दत्तक मुलगी आहेस. हे घर, हा आदर, हा तुझा हक्क आहे. त्याचा स्वीकार कर. तुझ्या वेदना दोन्ही वडिलांचा गौरव वाढव आणि माणुसकीला नेहमी घट्ट धरून ठेव. लक्षात ठेव नैना, आयुष्यातील सत्य कितीही कठीण असले तर त्यापासून कधीही दूर पळू नकोस. कारण सत्यच माणसाला सामर्थ्यवान बनवते आणि योग्य मार्गावर मार्गदर्शन करते. आज तुमच्याकडे जे आहे ती केवळ संपत्ती नाही तर त्यागाचा वारसा आहे. हे नेहमी तुमच्या हृदयातून जपून ठेवा. मित्रांनो, खरी माणुसकी आणि त्याग हेच सर्वात मोठे धर्म आहेत, जे निस्वार्थपणे जगतात, जे इतरांना मदत करतात. त्यांची सत्कर्मे कधीही व्यर्थ जात नाहीत. नाती केवळ रक्ताच्या नात्यावरच नव्हे तर करुणा, जबाबदारी आणि भावनांवरही आधारलेली असतात. आणि क्षमा करणे व जीवनातील सत्य स्वीकारणे हेच माणसाला अंतर्मनातून सामर्थ्यवान बनवते. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया कमेंट करा, कृपया या व्हिडिओला लाईक, शेअर करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.